तरुणी लग्न लग्नाचा भरवला थाट काय लाईटिंग लागले काय मंडप सजलाय काय पाथरट गाव सजलाय काय आज लग्न आहे नवरे आणले नवरे आणले बुवा नवरा घेऊन यायचा बघा काय म्हणतो लग्नाचा भरवला थाट मंडळी जमली घनदाट लग्नाला लोक सुद्धा भरपूर आले लग्नाचा अहो भरवला थाट मंडळी जमली घनदाट माझ घेऊन आलोय नवरीला आमची मुळशी तुमचा शाळेला घेऊन आलोय नवरीला विठुरायाच्या वाळी शोभतो सुगंधी चंदनी गिळा लग्नाचा भरवला थाट मंडळी जमली घनदाट लग्नाचा भरवला थाट मंडळी जमली घनदाट घेऊन आलोय नवरीला विठुरायाच्या वाळी शोभतो लग्नाचा भरवला थाट मंडळी जमली घनदाट लग्नाचा भरवला थाट मंडळी जमली घनदाट घेऊन आलोय नवरीला विठुरायाच्या वाळी शोभतो विठ्ठलाच्या वाळी शोभतो धराची राणी ती भोगला विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे बतायपुरा लोकांना बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि इको कमी करा थोडासा इको मागचा पण कमी करा जमीनदाराची राणी ती भोगला जमीनदाराची राणी ती भोगला ती आवडली तुला जमीनदाराची राणी ती भोगला ती आवडली तुला
ऐकला तिन्ही लोकांमध्ये त्यांना उत्पाद पाठवला होता. कारण काय, त्याची भक्ती वृंदा सतपणी होता होते. म्हणून म्हणतो सावित्राची भावनी ती वृंदा आवडली तुला मुकुंदा, आवडले तुला मुकुंदा, आवडले तुला मुकुंदा. सावून धरला सतीचा तुंबाडा, सावून धरला सतीचा तुंबाडा. दरवर्षी येतो मुहूर्त याचा, दरवर्षी येतो मुहूर्त याचा, दरवर्षी येतो मुहूर्त याचा. जालिंदर मात्र मरत नव्हता. मग विष्णूला त्या जालिंदराचं रूप घ्यावं लागलं आणि मग तुळशी मातेसमोर त्या वृंदेसमोर जावं लागलं. मित्रांनो, आजचा दिवस आहे, आजचा दिवस आहे आणि याच दिवशी याच वर्षी म्हणून दगडाच्या शालिग्रामासमोर माझ्या तुळशी मातेचं लग्न लावलं तर माझी आदिमाया श्रेष्ठ करतोय. बुवा ऐका, शालिग्रामाची राणी ती वृंदा, ती आवडली तुला मुकुंदा, ती आवडली तुला मुकुंदा, ती आवडली तुला मुकुंदा. सावून धरला तिचा तुंबाडा, सावून धरला तिचा तुंबाडा. दरवर्षी येतो मुहूर्त याचा, दरवर्षी येतो मुहूर्त याचा, दरवर्षी येतो मुहूर्त याचा. कळली नाही कधीच कोणाला, कळली नाही कधीच कोणाला. विश्वविधात्याची लीला, विश्वविधात्याची लीला, विठुरायाच्या भारी शोभतो सुखनिया, विठ्ठलाच्या भारी शोभतो सुखनिया, विठुरायाच्या भारी शोभतो सुखनिया, विठुरायाच्या भारी शोभतो पतिव्रतानारी झाली धोरण. मरत नव्हता जालिंदर, मरत नव्हता जालिंदर. सगळ्यांनी प्रयत्न केले. मग शेवटी सर्वजण विष्णू देवाकडे गेले, त्याच्या पांडुरंगाकडे गेले. आणि हा जालिंदर मरणार नाही का? का मरणार नाही? कारण त्याची बायको, त्याची पत्नी सगळं पतिव्रता आहे वृंदा, तिचं सत्वहरण करावं लागेल. म्हणून जालिंदराचं रूप घेतलं श्री महाविष्णूने माझ्या पांडुरंगाने आणि तिचं सत्वहरण केलं. ऐका कशी कथा आहे. पतिव्रतानारी झाली धोरण, तिच्या सनुती चंद्राची कोण, तिच्या सनुती चंद्राची कोण, तिच्या सनुती चंद्राची कोण. रणरागीन तलवारीची धारण, रणरागीन तलवारीची धारण. नाही गेला कधी विचार, नाही गेला कधी विचार, नाही गेला कधी विचार. कधीच न विचार केला नाही तिने. विष्णूच्या स्पर्शाने तिचं पाठीवृत्य भंग झालं. आणि म्हणून मित्रांनो, ते तुळशीकडे रोप मित्रांनो आपण आपल्या दारामध्ये लावतो. त्याचं कारण ती वृंदा आहे, माझी वृंदा, जिचं लग्न महाविष्णूशी लागलं असं. ती माझी वृंदा आहे, औषधी रोपट आहे. कुठल्याही मूक दुर्गंधी, कुठल्याही रोगावर औषधी तुळशीचं रोपट आहे. ते माझं, ती माझी वृंदा, माझी आदिमायेची बाजू आहे. कशी माझं आहे. पतिव्रतानारी झाली धोरण, तिच्या सनुती चंद्राची कोण, तिच्या सनुती चंद्राची कोण, तिच्या सनुती चंद्राची कोण. रणरागीन तलवारीची धारण, रणरागीन तलवारीची धारण. नाही गेला कधी विचार, नाही गेला कधी विचार, नाही गेला कधी विचार. विष्णूचे पती रूप बनवले,
विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून सगळं पूजतो निळा विष्णूचा प्रतिरूप म्हणून शालिग्रामाच्या दगडाशी वृंदेचं लग्न लावलं जातं आणि माझा महाविष्णू श्रीकृष्णाचा अवतार आहे घन निळा आहे म्हणून म्हणतो विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून सगळं पूजतो निळा सगळं पूजतो निळा 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 मंडळी जमली ओ घेऊन आलोय नवरीला लग्न लावायसाठी मामा नवरीला घेऊन येतो बरोबर माझी वृत्त आहे मी घेऊन आलाय लग्न थोड्या वेळात लागणार आहे आणि नवरा आणायचा आहे आणि म्हणून लग्नाच्या दिवशी सुद्धा लग्नाच्या दिवशी नवऱ्याला सुद्धा हळदीनं माखनं टिळा लावला जातो सुगंधी टिळा जसा माझ्या विठुरायानं जसा माझ्या विठुरायाला लावलेला आहे असा सुगंधी टिळा नवरदेवाला सुद्धा लावला जातो म्हणून तेव्हा त्याची कथा आहे पुराणी आताच्या पोरांना कळायची नाही लगेच डोक्यात नाही यायची पण ज्ञानी मंडळी माझी टोपरीवाली बसली आहेत ना त्यांच्या डोक्यात निश्चितपणे राहील की सचिन बुवा काय बोलतोय सचिन बुवा हा म्हणून विठ्ठलाच्या बाजूला लक्ष्मण बसलेले आहे म्हणून मुद्दा मला गायचा नव्हता विषय तरी सुद्धा आज दिवस आहे आजचा दिवस आहे म्हणून गायला आणि स्तवन तुमच्या एरियाकडे चरणासमोर ठेवलेलं आहे म्हणायचं आहे का विठुराया तुझा व्यास देवा तुझ ध्यानी मनी तुझा व्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहताना डोळ्याची पापणी तुझा व्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगलमूर्ती गणेशाची होती 20 कोटी देवात देखणी बुवानी म्हणजे लांजेच्या बुवांच्याच गावातल्या एका बुवानी मला चालली होती परवा म्हटलं ते मला द्या 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 कटिंग द्या कटिंग द्या कटिंग द्या किंवा चाल द्या असं मला ते म्हणत होते म्हटलं चला बसू नका बुवा आज नवीन कारण परवाची बारी सगळी युट्यूबला हे सगळं काबीर लावून बसले ते टाकलेलीच आहे आम्ही राहायच्या अगोदर झुम झुम झनन वाजती पैंजण झुम झुम झनन वाजती पैंजण नाचत ये रंगणात अरे गौरीच्या तू गौरी नंदना झुम झुम झनन वाजती पैंजण नाचत ये रंगणात गौरीच्या तू गौरी नंदना वंदना वंदना तुलाही माझी वंदना भावना
भावना गणेशा सभारंगना
तुझा मनास विनवितो खास जाणून घे स्पंदना गौरीचा तो गौरी वंदना वंदना तुलाही माझी वंदना पावना पावना गणेशा सभावंदना गौरीचा तो गौरी वंदना तुम्हाला ही माझी वंदना भावना पावना गणेशा या सभारंगना शुभ शुभ चरण भासती पैंजण नाचत ये रंगनाथ अरे गौरीच्या तू गौरी नंदना घंटीची गाणी तुमची पाठ असणार मला माहिती आहे, पण ती गवळण परवाची लावून काय टेन्शन घेऊ नका. हा तुमच्या सगळ्यांची शंका असते, युट्यूबर्स तुमची शंका असते. नेतो सचिन बुवा नवीन दर दिवशी आज ना उद्या सलग बारी असते ना तरी नवीनच दिला असते. एवढं चॅलेंज एवढं सगळ्यांना मी साठी तो का बोलतो नवीन घेणारच दर दिवशी काय असं बोलतो तिकडे होईल थोडासा स्वर बी तिकडे होतो. जो नवीन देतो जो प्रयत्न करतो तोच चुकतो. कधीतरी अमावस्या पौर्णिमेला वारी करणारा 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात माझ्यासोबत वारी असेल तेव्हा प्रॅक्टिस नाही करते डायरेक्ट धडाका आमची प्रॅक्टिस काय नसते. हो माझ्यासोबत वारी असेल तर 8-8 दिवस एका गवळणीची 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात. आपण प्रॅक्टिस करत नाही, आपण डायरेक्ट धूम धडाका कसा आहे तो बघा. परवा वारी केलं तुम्हाला माहिती आहे, आजचा दिवस झोपण्यात गेला आणि आजचा दिवस प्रवासात गेलेला आहे. त्यामुळे वेळ नाही मिळाला तरी सुद्धा तयारी कशी असते ते ऐका. राधेच्या कानाला सांगितलंय काम, आता हा शान जोडीतला आहे तो ज्याला कळेल त्यालाच कळेल, कोणाला तर कळेल नक्कीच कळेल. आणि मी असं का बोलतोय ते मी आता नाही सांगणार, मी दुसऱ्या बारी झाल्यावर सांगितलं. राधेच्या कानाला सांगितलंय काम, साधी भाषा सरळ भाषा आडाण्यातल्या आडाणे. आता इथं सगळे आडाणे आहेत, सगळे अँड्रॉइड पीस वापरणारे आहे, पण साध्यातल्या साध्या माणसाला समजणारी अशी भाषा आहे. राधेनं कानाला सांगितलंय काम, कामाला आला ना पण कामाला आला नाही हा घनश्याम. एक काम सांगितलं राधेनं कृष्णाला, पण काय ते कृष्णानं केलं नाही. आणि ते काम काय वो आल्यावर सांगतील, नाही तर मी सांगेन, काय काळजी नसा. राधेनं कान्हाला सांगितलंय काम, पण कामाला आला नाही घनश्याम. विचारलं याला तू का नाही रे आला, विचारलं याला तू का नाही रे आला, तेव्हा सांगेन आपली नड. राधेने विचारलं बा का नाही आलास, मी तुला हे काम सांगितलं होतं ते का नाही केलंस, तेव्हा सांगेन आपली नड. याला बोलायचं मी ना धड, कृष्णा याला बोलायचं मी ना धड. जीव झाली तुझी जीव झाली कशाने जड.
सन्माननीय माननीय गाजलेले भाजलेले मोठे शाहीर आहेत एकनाथजी डिके. माझी विनंती आहे मंडळाला, ज्यांचं नाव बोर्डावर आहे त्यांनी मला 2-4 शिव्या घालाव्या पटवून चालेल, पण ज्यांचं नाव पासावर नाही, ज्यांचं नाव बॅनरवर नाही, आणि जर प्रयस्थ माणूस जर आज माझ्यावर टीका टिप्पणी कोणी केली, बोलणी करावी, त्यांनी बोलावं, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या बारीक मी मोठेपणाने मी मानाचा मान सन्मान करतोय महिलांचा. या गावाचा सुद्धा मला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे की अनेक असे रंगमंच आहेत जिथं मी 3-3 वर्ष कार्यक्रम केलेला आहे. पण जाणून बुजून कोणतरी सर्वात बाहेर येऊन आज शाहीर एकनाथ आहे, त्यांनी माझ्यावर जरूर बोलावा, माझी मागणी आहे. त्यांनी 5 बघावा, दोन्ही मंडळाने आमचा 5 बघावा, मंडळाने दोघांचा, आणि पासावर ज्यांचे आता टाकतील पासावर ज्यांचं नाव असेल, बॅनरवर ज्यांचं नाव असेल त्यांनी बोलावं, शाहिरांनी जरूर बोलावं. मी अजिबात बोलणार नाही, पण त्रयस्थ माणूस कोण बोलायला आणि वेगळी टीका टिप्पणी आज केली तर ह्यांची वरात आज मी पालीपर्यंत काढणार एवढं नक्की आहे. पहिल्या जास्त लांब बसलेलं नाही, तिथं सुरुवात करू, यांना पहिल्या बारीतच सांगणार मी. म्हणून प्रेमाचा सल्ला आहे, प्रेमानं घ्या तर सुखात राहा, नाहीतर साखळी सोडून घ्या. सचिन बुवा म्हणतात मला, ऐका. जोडीला घेऊन सौंदर्य येतो, तरी दूध लोणी चोरून खातो, फुगून घालर वटून डोळे, फुगून घालर वटून डोळे, पान हलवून हातात उडे, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, जीवन तुझी कशाने झाली जड, याला बोलायचं मी ना धड, जीवन तुझी कशाने झाली जड, याला बोलायचं मी ना धड, कामाची आला मुलीना गती,
भीती सांगितलेलं काम काही केलेलं नाही म्हणून कामाची आला मुलीना कामाची आला मुलीना गती राधेची आला राधेची उगाच वाटते भीती यमुना काठी नागेल पाठी यमुना काठी नागेल पाठी